1970च्या दशकात गुलाबराव बोरगावकर नावाचा तमाशा सम्राट होऊन गेला. त्या काळी महिलांना तमाशा बघायला बंदी होती, पण गुलाबरावचा तमाशा बघायला लोक बायकांना आपल्या बायांना घेऊन जात होते. तर तो गुलाबरावचा तमाशा गाजला का, त्याचा एक कायमचा गाजलेला ओघ होता आईचं काळीज. त्या भागामध्ये कथा अशी होती, एक मुलगा आपल्या प्रेयसीला प्रपोज करतो, लग्न करतो. लग्न झाल्यानंतर तो तिला विचारतो की तुला काय पाहिजे. तर ती पत्नी म्हणते की मला तुझ्या आईचं काळीज पाहिजे. मुलगा लगेच जातो, आईला मारतो आणि तिचं काळीज घेऊन येतो. गडबडीत पडतो पाय घसरून. त्यावेळेला आईचं काळीज बोलतं, बाळा लागलं का तुला म्हणून. असा वध की त्यावेळेला प्रत्येक माणूस रडत होता. कारण आईचं काळीज, आईला मारली तरी आईचं काळीजसुद्धा आपल्या मुलाची काळजी घेते, असं त्या वाघामध्ये एक कथानक होतं. खरंच बंधूंनो, आईचं काळीज कसं असतं ज्यानं अनुभवलं त्यालाच माहीत. जोपर्यंत आपली आई आहे, वडील आहेत, तोपर्यंत त्यांची काळजी घ्या. मृत्यूनंतर तुम्ही सर्वात पोरके, दुबळे आणि गरीब आहात.